श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज गुरुवार आहे. आठवड्यातला आपल्या गुरुभक्तांसाठी पवित्र वार गुरुवार. उपवास असतो अनेकांचा. संध्याकाळी अनेक जण उपवास करतात, पूजा करतात, गुरुचरित्राचा अध्याय वाचतात. त्यातल्या त्यात पवित्र जीवन आपण जीवनसरणी म्हणूया आजच्या दिवशी असते. दत्त हे दैवत आहे ना, ते तिन्ही दैवतांचं एकत्रीकरण आहे. म्हणजे तिन्ही कृतींचं एकत्रीकरण आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ब्रह्मदेव म्हणजे निर्मिती, विष्णू म्हणजे पालन आणि महेश म्हणजे संहार किंवा उत्पत्ती, स्थिती आणि लय. या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी पाहिजे असतील तर दत्तात्रेयाच्या ठिकाणी पाहिजे. दत्तात्रेयाला 3 शिरं असतात, 6 हात असतात, पण हृदय एकच असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की संगच्छध्वम संवदध्वम संवो मनासी जानताम. म्हणजे एक मन झालं पाहिजे. एक हृदय हो भारत जननी नावाचं एक गीत आहे. एक हृदय हो भारत जननी. आपल्याला देशावर संकट आलं की आपण एक दिलानं त्या संकटाचा मुकाबला करतो. ते संकट गेलं की पुन्हा आपण आपल्यातले भेद वगैरे वर काढतो. आता हे भेद जर कायमचे जाळायचे असतील, मारून टाकायचे असतील, नष्ट करायचे असतील तर काय केलं पाहिजे, हा आजच्या ओव्यांचा विषय आहे. काल आपण कुठे थांबलो होतो? तैसे म्हणजे जव जैसे तवची वहाळ ओहळ आपण बघितलं होतं ना. ओहळ, वहाळ, ओढा हे तोपर्यंतच ओढा आहे जोपर्यंत गंगेला मिळत नाही. गंगेला मिळाले की गंगाजळच झालं ना. जैसे तवची वहाळ ओहळ जव म्हणजे जोपर्यंत न पवती म्हणजे पावती गंगाजळ मग होऊन ठाकती केवळ गंगारूप, मग गंगारूप झालं. तैसे क्षत्री म्हणजे क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, शूद्र, अंत्यजादी या जाती, या जातींचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी का केला? गीतेत सुद्धा जन्म कर्म च मे दिव्यम म्हणताना मी हे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागाशा, त्याच्यात जन्माचा उल्लेख नाही. जन्माचा उल्लेख जाती त्याच्याशी येतो, जात. पण हा वर्ण आहे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. आणि प्रत्येक समाजात हे वर्ण असतातच. जो विचार करतो, ज्ञान मिळवतो, नवीन ज्ञान निर्माण करतो आणि त्या ज्ञानाचं वितरण करतो तो ब्राह्मण. ब्राह्मण हे करतो का असं नाही, हे करतो त्याला ब्राह्मण म्हणायचं. त्याची जात कोणतीही असली तरी चालेल. त्याचप्रमाणे जो बल संपादन करतो, स्वतः शक्तिमान होतो आणि नंतर समाजाच्या रक्षणासाठी स्वतःची छाती पुढे करतो. आज सध्या जवान वगैरे करतायत ना, ते क्षत्रिय आहेत. हे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला क्षत्रिय म्हणा. क्षत्रिय अशी जात नाही आहे. जो निरनिराळ्या वस्तूंचं उत्पादन करतो, निरनिराळ्या ठिकाणी जातो आणि त्या वस्तूंचं वितरण करतो, बरोबर, तो वैश्य आहे. आणि कोणतीही सेवा अत्यंत आनंदानं करतो, समर्पित भावनेनं करतो, तो शूद्र म्हणलेला. शूद्र हे क्षुद्र नाही आहेत किंवा समाजातल्या खालच्या थरातले नाही आहेत. दुर्दैवाने आपण हे मानलं आणि आपल्या इतिहासाची बरीचशी वर्ष हा जो जातीभेद आहे ना, कम्युनलिझम आपण ज्याला म्हणतो, संप्रदायवाद वगैरे, त्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. मग ज्ञानेश्वरांनी हा उल्लेख का केला? संत एक तर त्यांच्या काळातली भाषा वापरत असतात आणि मला जर तुझ्या मनातला हा भेद काढून टाकायचा आहे तर या भेदाचा उल्लेख केलाच पाहिजे ना. म्हणजे तू जे हे अस्पृश्यता वगैरे मानतोस ना, ते झूट आहे. आता हे झूट आहे म्हणायला अस्पृश्यता शब्द मला उच्चारायला पाहिजे ना. तसं आहे ते
तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया शूद्र अंत्यज म्हणजे खालच्या जातीत जन्मलेले या जाती तवची वेगळ आली या जव न पवती माते. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळचे निरनिराळ्या जाती जमातीत निर्माण झालेले संत. आणि त्या सगळ्या संतांचा अधिकार सारखाच होता. त्यांचं वाङ्मय सुद्धा सारख्याच योग्यतेचं आहे, कारण त्यांचा अनुभव एकच होता. म्हणून आपण कितीदा तरी उदाहरण बघितलेले. म्हणजे सेना न्हाव्याचं उदाहरण बघितलेलं आहे, किंवा आपण दामाजी शेठचं उदाहरण बघितलेलं आहे. सेना न्हाव्याचं उदाहरण म्हणजे एकादशीच्या दिवशी सेना पूजा संपेपर्यंत प्रत्यक्ष पांडुरंग असला तरी उठणार नाही, हे सांगूनच बायकोला बसायचं. आज एकादशी आहे, आज माझं व्रत आहे, आज मी व्रतस्थ राहून उपासना करणार आहे. अशा वेळेला तुझ्या भक्तीनं प्रसन्न होऊन मी आलोय तुझ्या दारात, तू ये, तो हलणार नाही. राजाचं बोलवणं येतं. राजाला शेजारचा राजा सुलतान भेटायला येणार असतो, तेव्हा राजाला आपली दाढी जरा ट्रिम केलेली वगैरे व्यवस्थित अशी केलेली हवी असते. आणि त्याचा न्हावी हा सेना असतो, सेना न्हावी. तर बोलवायला येतात. ती म्हणाली आज एकादशी आहे, ते पूजेला बसलेले आहेत, परत जातात. परत येतात त्यावेळेला ती म्हणते अजून त्यांची पूजा संपलेली नाही. तिसऱ्या वेळेला राजा म्हणतो की आता जर ते आले नाहीत ना तर उचलून आणा त्यांना. ते जायला निघतात इतक्यात सेना येतो. ती धोपटी, त्याची धोपटी म्हणजे बॅग, डॉक्टरची जशी बॅग असते तशी न्हाव्याची धोपटी असते. आणि राजाची दाढी वगैरे करतो. राजाला बरं वाटतं. तो म्हणतो आज तुझा हात खूप हलका आहे, खूप छान आहे. आणि नंतर तो आरसा धरतो ना पुढे दाढी कशी झाली बघायला. त्यावेळेला आरशाला रोज दिसायचा, स्वतःचाही चेहरा दिसायचा आणि सेनाचाही दिसायचा. तो त्याला म्हणतो आज तुझं तेज जरा मला निराळ वाटतंय, पूजा करून आलास म्हणून का? तो काहीच बोलत नाही. राजा म्हणतो की आज मी इतका छान दिसतोय की मी तुला 1 सोन्याचं नाणे देतो, त्याऐवजी 2 सोन्याची नाणी देतो. त्यांनी 2 सोन्याची नाणी घेतली, त्या धोपटीत टाकली आणि आला परत. इकडे ती बायको सांगते त्याची, अहो पूजा संपली की नाही, 2दा येऊन गेले ते राजाचे सेवक. तो म्हणतो पण पांडुरंग सोडत नाही त्याला, मी काय करणार. आणि मग धावत धावत जातो. राजा म्हणतो की सेना पुन्हा कशाला आलास? त्यावेळेला तो म्हणतो की मी आत्ताच येतोय, उलट मला क्षमा करा, पण काय करू, मला पांडुरंग सोडतच नव्हता. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं आणि राजाच्याही लक्षात आलं, पांडुरंग मला सोडत नव्हता पण स्वतः सुटला ना आणि आला सेनाचं रूप घेऊन. राजा म्हणाला आज मी तुला म्हणलं सुद्धा, आज तूही तेजस्वी दिसतोयस, हलका हात आहे तुझा, दाढी माझी चांगली व्यवस्थित केलेली आहेस. तो म्हणतो काहीतरी सांगताय तुम्ही, मी आत्ता येतोय. तो म्हणाला अरे मी तुला एकाऐवजी 2 सोन्याची नाणी दिली आणि ती तुझ्या धोपटीत टाकलेली आहेस या बॅगमध्ये. बघतो तर खरंच 2 नाणी आहेत. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की पांडुरंगाने माझी लाज राखली. आणि असं करतो. झाला महार पंढरीनाथ. दामाच्या शेट्याने त्याची सगळी कोठारं लुटवली ना, कारण दुष्काळ पडलेला प्रचंड, जनावरं माणसं मरत होते, कोठारं भरलेली होती. त्यावेळेला त्यांनी काय विचार केला की मी ही कोठारं लुटवली तर मला जास्तीत जास्त तो फासणी एकटाच मरेल ना, आताही कितीतरी माणसं मरतायत भुकेपोटी. म्हणून त्यांनी कोठारं खुली केली आणि सांगितलं, वाटली ते सगळं धान्य. राजाला कळल्यानंतर राजा म्हणाला की तू अत्यंत प्रामाणिक आहेस म्हणून मी तुला ठार किंवा काही नाही, पण जे धान्याचे पैसे होते ते तू दिले पाहिजे. तो म्हणतो मला काही मुदत द्या, पण ते होत नाही, तेवढे पैसे होत नाहीत. मग तो म्हणतो ठीक आहे राजाकडे जायचं आणि तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. तो जातो. त्यावेळेला म्हणाला की अरे तू हुंडी पाठवलेली मिळाली बरं का. हुंडी म्हणजे चेक. केवढी रक्कम होती त्याच्यात? तो म्हणला मी पैसे नाहीत म्हणून सांगायला आलेला आहे. तो म्हणतो काहीतरी, तुझा तो नोकर सुद्धा आला होता आणि त्यांनी वर्णन केलं. तो काळा होता, खांद्यावर हे होती, हातात काठी होती, काठीला घुंगरू होतं, त्याच्या दोन्ही कानात कडी होती. हे ते धनगर गवळी आणि पांडुरंग त्यांचंच दैवत आहे की. तो तसंच म्हणतो. त्यावेळेला तो म्हणतो की बापरे. आणि मग राजा म्हणतो की अरे मला तुझ्या भगवंताचं दर्शन झालं. सेनाच्या वेळेला तो सुलतान असतो. तो म्हणतो की तुझ्या भगवंताने माझी दाढी केली. तो म्हणतो पण माझ्या आधी त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं, म्हणजे तुमचीही काही पुण्याई असली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपली एक सावतामाळ्याची सांगायला हरकत नाही, जाती तवची वेगळ आली या जव न पवती माते. माते म्हणजे मला, पवती म्हणजे पावतात. जोपर्यंत मला, जसं वळ गंगेला मिळालं की गंगाजळ झाला, तुम्ही मला येऊन मिळालात की मीच झाला. फरक आला कुठे? तर अरणी नावाचं गाव अगदी जवळ आहे पंढरपूरपासून, 8 कोसावर वगैरे म्हणतात.
हा एकदाही गेला नाही. लांबून लांबून यायचे कोण? वारकरी, यात्रेकरी, आणि त्याच्या मळ्यात मुक्काम करायचे. हा त्या सगळ्यांची सेवा करायचा आणि त्यांना जाताना नमस्कार करून सांगायचा, तुम्ही आत्ता पंढरपूरला जाताय, जाताना माझ्या मळ्यात थांबला, खूप चांगलं झालं, येताना मुद्दामून या. लोक विचारायचे येताना का? तुम्ही पंढरपूरची धूळ तुमच्या पायावर घेऊन येणार आहात. हा माझा मळा चांगला फुलतो दरवर्षी, कारण तुमच्यासारख्या हजारो वारकऱ्यांची पदधूळ, चरण रज माझ्या मळ्यात पडतात. एक दिवस पांडुरंग, ती रुक्मिणी आणि पांडुरंग दूर असले तरी त्यांचा संवाद चालू असतो. तर ती म्हणते की ह्याच्याकडे हा कधी आलेलाच नाही आपल्याला भेटायला, पण लोक मात्र त्याचं कौतुक करतात. मग ते म्हणाले तो आला नाही तर आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे भेटायला. ते ती म्हणाली तुम्हाला जायचं असेल तर आपण, मी येणार नाही. त्यावेळेला तो म्हणतो हरकत नाही. एकदा हा आपला मळा बंद करून येत असताना नुकतीच त्यांनी वांग्याची रोपं लावली होती. तिथे त्याला वांग्याचा जसा पर्पल ब्लू असा रंग असतो की नाही, तसा प्रकाश दिसला त्याला. तो म्हणतो की वांगी कशी आली आता, आणि हा प्रकाश कसलाय? त्याला वाटलं संधी प्रकाश आहे, ते वांग्यावरून रिफ्लेक्ट होतोय, परावर्तित होतोय आणि काहीतरी दिसतंय. तर जाऊन बघतो तर तिथे विठ्ठल उभा आहे. विठ्ठलाचा जो रंग आहे ना, सावळा, तो रंग त्याला तिथे दिसत होता. आणि तो म्हणतो पांडुरंगा काय करायचं, तू येत नाहीस, पण मला तुझी मिजाज आवडते. मिजाज की मी येणार नाही, तुला यायचं असेल तर ये. एक लक्षात घ्या, आरती वाङ्मय हे अभ्यास करण्याचं वाङ्मय आहे. दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. मी दास आहे ना तुझा, मी वाट पाहतो, इकडे तू आला पाहिजेस माझ्याकडे. मिजाज आहे. इकडे आज दत्तात्रेयांची आरती आपण जी म्हणतो ती एकनाथांनी लिहिलेली आहे. आणि एकनाथांचे गुरुचे जनार्दन स्वामी म्हणून एका जनार्दनी ते म्हणतात ना, जनार्दन हे त्यांचे दत्ताचे अवतार होते. ते त्यांची सेवा केली आणि त्यांनी आरती जी लिहिलेली आहे त्याच्यातलं शेवटचं कडवं आठवा. ती आरती क्रमाक्रमाने वर चढत चढत कळस आहे शेवटच्या, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. लागलं पाहिजे ना आरतीत. म्हणजे एके ठिकाणी मी बघितलं की एक तरुण होता, इतकी त्याची दत्तभक्ती होती की तो आरती ओवाळायची त्यावेळेला त्याची संधी त्याला मिळालेली होती, आणि आरती ओवाळता ओवाळता एकदम स्तब्ध झाला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. मग त्याच्या हातातून आरतीचं तबक घ्यायला त्याला लोकांना वाटायला फिट वगैरे आली की काय, नाही, त्याची समाधी लागली होती. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बोळवण. बोलवण, आता काही जण बोलवण म्हणतात, बोलवण अगदी उलट झालं. बोलवण म्हणजे बोलवणं, मी तू पणाला बोलवायचं नाहीये, बोलवायचंय म्हणजे पाठवून द्यायचंय. मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. सुरुवातीला दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, एका जनार्दनी, जनार्दन ध्यानातच आहे. ही आरती कायम टिकणार आहे, कारण हा त्यांचा अनुभव आहे, आत्मप्रचिती आहे. हा शब्द आता निराळ्या संदर्भात आज आपण ओव्या पाहणार आहोत, त्याच्यात येणार आहे. म्हणून क्षत्रिय वैश्य स्त्रिया शूद्र हे तुम्ही म्हणता भेद, पण मला येऊन तुम्ही मिळालात ना की भेद कुठे? हा 13 नंबरचा ओढा, हा हे आपण बघितलं ना, गंगेला मिळाल्यानंतर कुठल्या नंबरचा ओढा वगैरे राहतं का? ते गंगा जळच होतं. कुठल्याही जातीची व्यक्ती माझ्याकडे आली, मला जोडली गेली म्हणजे माझी भक्त झाली, माझ्याशी युक्त झाली की मीच झाले ना. आहे कुठे भेद? आणि वारकऱ्यांची तर काल सांगितलं ना तुम्हाला परवा की वारकऱ्यांची जात वारकरीच असते, दुसरं काही नसतं. पुढे काय सांगतात ते की पुढच्या ओळी ते असाच उल्लेख आहे, या लागी पापयोनी ही अर्जुना. पापयोनी म्हणजे ज्यांनी खूप पाप, राक्षस वगैरे, मला येऊन जर ते मिळाले, राक्षसांची विरोधी भक्ती असते. सगळ्यात चांगलं मरण हिरण्यकशिपूला आलेलं आहे, जो अत्यंत द्वेष करत होता विष्णूचा. इतका द्वेष की स्वतःच्या पोटच्या पोराचे त्यांनी हाल केले, कारण तो नारायण नारायण म्हणत होता म्हणून. मग मरण त्याचं चांगलं का? एक तर त्यांनी वर मागून घेतलेला आहे की तेव्हा आम्हाला 3 मनुष्य जन्म घ्यायचेत, आम्ही घेतो, जय विजय. आपण बघितले ती कथा. 3 जन्मात आम्ही भाऊ किंवा अगदी जवळचे कोणीतरी असलो पाहिजे, आणि आम्हाला मारण्यासाठी तू अवतार घेतला पाहिजे. तर हिरण्यकशिपूच्या वेळेला नृसिंह अवतार आहे. नृसिंहाने त्याला मांडीवर घेतलेला आहे आणि मारलेला आहे. कल्पना करा की जो महाविष्णू आहे अशा विष्णूनी मांडीवर घेऊन मारलं. मारायचं तर प्रत्येकालाच आहे ना, पण मांडीवर, तुमच्या मांडीवर मरण यावं असं अनेक जण आपल्या सद्गुरूंना म्हणतात. महाराजांच्या चरित्रात तर अनेक उदाहरण आहे, रामासमोर आणि तुमच्या मांडीवर. काही ना म्हणायचे योग आहे तसं होईल,
कायदा म्हणायचा योग नाही, म्हणजे मी तुमच्या आधी जाणार आहे असा अर्थ आहे त्याचा. तर इथे तर साक्षात विष्णूने घेतलेलं आहे मांडीवर. म्हणून ते मरण सगळ्यात चांगलं. ते विरोधी भक्तच होते, कारण भक्ती जर आम्हीच जर करत बसलो तर आमच्या प्रजेला काय वाटेल, आमच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. अहंकारी होताच, पण ते भक्तही होते. पापयोनीही. पापयोनी म्हणजे नीच योनी म्हणा. वेश्या, वेश्या असूनही पतिव्रत आहे. त्या महानंदेचं चरित्र आहे, काल आपण बघितलं. त्याच्यानंतर कुंटणी किंवा पिंगला वेश्या, त्या वेश्येचं आपण उदाहरण बघितलं होतं भागवतात. त्या पिंगला वेश्येला गुरु केले दत्तात्रेयाने. कारण एकदा संध्याकाळी ते जात असतात आणि एक म्हातारी झालेली, 60त पोचलेली अशी एक बाई येते. तिने साजेशृंगार खूप केला असतो, आपण तरुण दिसावं म्हणून, पण त्यामुळे ती जास्तच केविलवाणी दिसत असते. संध्याकाळी 6च्या सुमारास ती आपल्या याच्या दारात येऊन उभी राहते की कोणीतरी येईल आपल्याला. रात्री 12 वाजेपर्यंत ती उभी आहे, कोणी जात नाही, कारण तिचं वय झालेलं आहे. दत्तात्रय म्हणतात आताही काय करेल. तर ती आज जाते आणि गीत म्हणायला लागते. त्याला पिंगला गीत म्हणलेलं आहे. आणि नंतर केलेला सगळा साजशृंगार, ही वेणी घातलेली असते ती फेकून देते. इकडे काहीतरी भूषण असतात, अलंकार असतात, केसाला लावलेले टाकून देते. हे सगळे काकणं घातलेली असतात वगैरे सगळं. आणि ती गीत म्हणते. त्याच्यात तिच्या मनात उदय झालेलं किंवा निर्माण झालेलं वैराग्य ती सांगते. आजपर्यंत बाहेरच्या लोकांशी मी रत होत गेले, रमत गेले, पण मन रमणा मधुसूदना आपण म्हणतो ना, आत माझ्या जो एक मनरमण बसलेला आहे, आज जो चित्तचोर बसलेला आहे, त्याच्याशी मी कधीच एकरूप झाले नाही. मी रंगून गेले इतरांची सेवा करण्यात, इतरांना खुश करण्यात मी रंगून गेले, पण आतला जो श्रीरंग आहे तो उपाशी राहिला. आता मी फक्त त्याची सेवा करेन. आता मला जगाची अपेक्षाच नाही जगाकडून. म्हणजे समजा जगाने झिडकारलं तरी सुद्धा चिकटून राहणारी मंडळी आहे. हिला खरं वैराग्य म्हणतात ना, त्या खऱ्या वैराग्याचा उदय त्या पिंगलेच्या मनात झालेला आहे. त्याच्यासाठी दत्तात्रेयांनी तिला नमस्कार केलेला आहे. म्हणजे ते पापयोनीही होतो का, माझ्याशी जोडले गेले का, वैश्य शूद्र अंगना, परत तेच माते भजता सदना माझी आई येते. मला जर ते भजले, मला जोडले गेले तर माझ्याच घरी येतील. सदन म्हणजे लोक म्हणतो ना आपण. म्हणजे तुम्ही कृष्णाचं जर नाम घेतलं किंवा भक्ती केली तर नंतर तुम्ही कृष्णाच्या गोलोकात जाल. ते माझं सदन आहे, माझं धाम आहे, आणि माझं धाम परमधाम आहे. हे कसं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम मम. असं धाम आहे की जिथे गेल्यानंतर तुम्ही परत जन्मालाच येत नाही, तुम्ही मुक्तच होता. म्हणजे तुम्ही काही असलात तरी चालेल. आता कान्होपात्रा तर गणिका होती. गणिका म्हणजे नृत्य करून गाऊन करमणूक करणारी, आणि अत्यंत सुंदर होती दिसायला. शेजारच्या सुलतानाला तिच्या सौंदर्याची, आणि लोकांनी त्याला फुलवलं सुद्धा की इतकी सुंदर स्त्री तुमची असली पाहिजे, तुम्ही तिचा भोग घेतला पाहिजे. तिला आणा उचलून, आणि आली नाही तर मग पंढरपूर जाळून टाका. ती पंढरपूरला. त्यावेळेला तिने विचार केला की मी गेलं तर माझं शरीर भ्रष्ट होईल, पांडुरंगाची इच्छा. पण मी जर गेले नाही ते दुष्ट लोक मूर्तींचा विध्वंस करतील आणि पंढरपूरमधल्या लोकांना मारतील, मंदिरं उद्ध्वस्त करतील. त्याच्यापेक्षा मी येते. तिने त्या सैनिकांना काय सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की जाताना पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन गेलं. काही हरकत नाही म्हणाले. म्हणाले मी शेवटचं पांडुरंगाकडे गेली. म्हणाली पांडुरंगा ही शेवटची सेवा बरं का, माझ्या याच्यात काय लिहून ठेवले मला माहीत नाही. अत्यंत समाधानानं तिने आपलं डोकं पांडुरंगाच्या पायावर ठेवलं. ते पुन्हा उचललंच नाही. ती तिथेच गेली त्या क्षणी. आणि ज्या वेळेला सैनिक अजूनही का आली नाही बघतात तर ती तिथे मरून पडलेली होती. ही केवढी भक्ती आहे. त्यावेळेला तो सुलतान सुद्धा म्हणाला की मी गलती म्हणजे करायला निघालो होतो, चूक, पण बरं झालं अल्लाने मुझे बचाया. की केवढं तेज आहे तिचं. मग ती कुठलाही तुमचा व्यवसाय असू दे, आपण धर्मव्याधाचं बघितलं, आपण तुलाधार वैश्याचं उदाहरण बघितलं, की ही सगळी उदाहरणं आहेत ना, कुठल्याही जातीचे तुम्ही असा, पण मला तुम्ही जर येऊन भेटलात, मला येऊन मिळालात, तर तुम्ही माझ्या लोकात येतात, माझ्या सदनी. सदन म्हणजे घर. पै भक्ती, कारण काय, मी भक्ती एकी मी जाणे. मी एक भक्ती फक्त ओळखतो, जात वगैरे काही नाही. इथे एक श्लोक आपण बघणार आहोत ज्याच्यात 7 भक्तांचे चरित्र आहेत, पण ही 7 क्वालिफिकेशन्स आहेत. यापैकी एकही नसलं ना तरी तो माझा भक्त होतो. एकच अट आहे, त्यांनी मला येऊन जोडलं पाहिजे ना. पाणी जर गंगेला मिळालं नाही तर गंगाजळ कसं होणार आहे, गंगा कशी पाण्याकडे जाईल. आणि ते आपण काल बघितलं, पूर आलं की ती जाते आणि येताना काही पाणी खड्ड्यात ठेवून येते.
ते तुटलं गंगेपासून. त्याला कोणी गंगाजळ म्हणत नाही, त्याला डबक्यातलं कुजलेलं पाणी वगैरे म्हणतात, कुबट वासाचं. ते गंगाजळ उरतच नाही. जोडलं पाहिजे, जोडलं पाहिजे आणि जोडलेलं राहिलं पाहिजे. आपण म्हणतो ना, गेट कनेक्टेड अँड स्टे कनेक्टेड, रिमेन कनेक्टेड. आपण गेट कनेक्टेड होतो बऱ्याच वेळेला असल्या सत्संगात वगैरे, आपल्याला वाटतं की काही छान आहे हा अनुभव, नाही, पण वी डोंट स्टे कनेक्टेड. प्रपंचात परत गेलो की पुन्हा आपण डिस्कनेक्ट होतो. म्हणून इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य क्या. ह्याच्यात 3 उदाहरणं दिलेली आहेत. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का वंशः को विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किमु नाम रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणै भक्तिप्रियो माधवः. मी फक्त एक भक्ती जाणतो. ही 7 उदाहरणं कुठली आहेत? सगळ्या गोष्टी सांगण्यात वेळ घालवणार, उदाहरणच बघूया. पहिल्यांदा व्याधस्याचरण. व्याध म्हणजे बघितला शिकारी, तो बाणाला म्हणतो बाण नारायण, धनुष्य नारायण आपण बघितली. तो अत्यंत हे झाला, मुक्तच झाला. तो त्याचं आचरण काय होतं, हिंसेवर आधारलेलं होतं. जनावरांना मारायचं, कापायचं, मांसखंड, तरी सुद्धा त्याला धर्मव्याध म्हणायला लागले. तो मुक्त झाला. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो. वय काय 5 वर्ष आहे, पण काय भक्ती केली. तो ज्यावेळेला निघाला, आईला सांगितलं मला ढकलणार नाही, असं मला कुठली तरी जागा पाहिजे. आत्ता मी बसलो होतो, ती दुसरी आई आली सावत्राई, आणि त्यांनी मला ढकललं आणि म्हणली काय, या राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटातून का नाही जन्म घेतलास, जसा या उत्तमनी घेतलेला आहे. तर रडत आला. आई मला कोण जागा दिली असते? आई म्हणाली देव देईल. देव कुठे असतो? रानात असतो. आईने काहीतरी उत्तर दिलं ना. मग नमस्कार करून म्हणाला मी रानात जातो. आई म्हणाली जाईल, जरा अंधार आल्यावर परत येईल, भूक लागल्यावर परत येईल, किंवा एखाद्या जंगली जनावराची डरकाळी ऐकली तर परत येईल आपलं बाळ. पण हे बाळ परत येण्यासाठी जातच नव्हतं. मग त्यांचा तो निर्धार बघितला. वाटेत नारद आले आणि नारदाने विचारलं बाळा निघालास कुठे? तो म्हणला उशीर आहे, मला करू नका, वाटेत मला विचारू नका, मी अरण्यात निघालोय. अरे म्हणले इतका कोवळा आहेस तू, आणि तू अरण्यात कशाला निघाला? तर तो म्हणला मला देव पाहिजे. अरे तुला कशाला देव पाहिजे? म्हणला नाही नाही, मला असं पद पाहिजे, स्थान की जिथून मला कोण ढकलणार नाही, असं स्थान फक्त देव देईल, असं माझ्या आईने सांगितलं. अरण्यात काय देव असतो का? आई कधी खोटं बोलणार नाही. पण तुम्ही कोण आहात? माझ्या वाटेत आले तर माझा वेळ घेतायत. ते म्हणाले मी देवर्षी नारद. त्यावेळेला तो म्हणतो तुम्ही देवर्षी, मग माझी दिशा बरोबर आहे. लगेच देवर्षी भेटले. पुढे गेल्यानंतर देव नक्की भेटे. आत्ता देवर्षी भेटले. नारद म्हणाले किती हुशार आहेस रे तू, आणि किती निर्धार आहे तुझा. पण देव असा भेटत नाही, त्याच्यासाठी तपश्चर्या करायला पाहिजे. मग काय नारद सांगतात. आणि त्याला एक मंत्र पाहिजे. मंत्र कुठला दिला? 12 मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग 6व्या महिन्यात तो वासुदेव त्याच्यासमोर प्रकट झालेला आहे. पहिल्या महिन्यात तो सगळं खाऊन पिऊन नाम घेत होता. देव काय आला नाही वासुदेव. तो म्हणतो की आता आपण काय करूया, अन्न बंद करूया, फक्त द्रव पदार्थ, मग वनस्पतींचे रस वगैरे. तरी झाला नाही. आपण आता ते बंद करूया. आपण एक हात वर करून उभं राहूया, नंतर एक पाय वर करून उभं राहूया. असं करत शेवटी 6व्या महिन्यात तो म्हणतो आता मी श्वासच रोखून धरतो. एक वासुदेव आला पाहिजे किंवा मी मेलो पाहिजे. श्वास रोखून धरल्यानंतर सगळ्या सृष्टीचा श्वास रोखला गेला. हे गणित आपल्याला कळत नाही, कारण तो 5 महिने तपश्चर्या करत करत 5 वर्षाचा बालक इतका तो निसर्गमय झाला होता. त्यांनी श्वास कोंडल्याबरोबर देव वगैरे सुद्धा गुदमरायला लागले. आणि त्यांनी सांगितलं वासुदेवाला, विष्णूला, जा रे वासुदेवा, आणि त्याला पाहिजे ते दे. हा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय चाललंय. वासुदेव समोरून उभा राहिला. हा डोळे उघडायला तयार नाहीये. वासुदेवाने आपला शंख चक्र गदा पद्म, तो शंख त्याच्या गालाला लावला. काय क्षण असेल कल्पना करा. गालाला शंख लागल्यानंतर हा डोळे उघडतो आणि इतकं वैतागून बघ, कशाला आलास तू? मी काय छान वासुदेव. अरे तोच वासुदेव मी. तुला काय पाहिजे? मला आढळपद पाहिजे. आढळपद दिलं, पण आत्ता नाही, आत्ताही तुझी वाट बघते. जातो, लग्न कर, तुला मुलं होऊ दे, राज्य कर, कारण तू राजपुत्र आहेस, आणि नंतर तुला आढळपद मिळेल. तसं ध्रुवानी केलं. आपल्याला वाटतं 5व्या वर्षी त्याला आढळपद मिळालं नाही, तो परत आलेला आहे. खूप मोठी कथा आहे. पण एक लक्षात ठेवा की वयाची अट नाही आहे. भक्तीसाठी वयाची अट नाही. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. ज्ञान तो हत्ती आहे ना, हत्तीला असं काय ज्ञान असणार आहे?
तर हत्ती आहे. हत्तीचं बळ जमिनीवर, एक मगर येते आणि त्याचा पाय धरते आणि पाण्यात मगरीचं बळ. हे दोन्ही तसे शापित गंधर्व आहेत, मगर आणि ते. आणि हत्ती काय करतो, एक स्तोत्र म्हणतो त्याच्या पद्धतीने. तिथे दिलेल्या आधीच्या जन्मात त्याने अगस्त्य ऋषींचा अपमान केला होता, पाय वर करून बसला होता आणि अगस्त्य ऋषी आले तरी पाय खाली केले नाही. आपण बघितले, ऋषी किंवा ज्ञानी माणूस आला की पहिली गोष्ट उत्थापन आणि दुसरी उच्च आसन. उठून उभं राहायचं आणि आपल्यापेक्षा उच्च आसन द्यायचं, आणि नसेल तर त्याला आपल्या आसनावर बसून आपण स्वतः उभं राहायचं किंवा त्याच्या पायाशी बसायचं. हा संस्कार आहे, ह्याला सुसंस्कृत वर्तन म्हणणार. हा पाय आहे उभा. त्यावेळेला ते म्हणाले, तुझा अहंकार हत्ती एवढा मोठा झालेला आहे, हत्ती हो. आणि हा हत्ती झाला. दुसरा एक, ते ऋषी होते आणि ऋषी काय करत होते, अर्घ्य देत होते. गंधर्व येतो हू नावाचा, आणि हा गंधर्व आहे. ते आपल्या स्त्रियांबरोबर गंधर्व येतात, कारण स्वर्गात वगैरे त्यांना असे जलाशय मिळत नाहीत ना, स्विमिंग पूल वगैरे, तिथे ते इकडे येतात. आणि आल्यावर आपल्या स्त्रियांवर इम्प्रेशन मारण्यासाठी काहीतरी एकावर पाणी ओढतायत, तिकडे ओढतायत, चूल टाकतायत. त्यांना देवल ऋषी अर्घ्य देताना दिसले. आणि त्यांनी काय केलं की देवल खाली पोहत गेला आणि त्याचे पाय ओढले आणि देवल ऋषी पडले. की ते म्हणाले, मी देवाची प्रार्थना करत असताना, देहभान विसरलेलं असताना माझा पाय ओढून तुझं जा, तू मगर होशील. कारण मगर पायाचं होतं, मगर झाले. मग हे काय, असा एक प्रसंग घडेल, त्यात तुम्ही दोघेही मुक्त व्हाल. म्हणून ज्यावेळेला हत्ती तिथे आलेलं एक फूल सोंडेनं तोडतो आणि वैकुंठाच्या दिशेने टाकतो, ती त्याची काय होती, भक्ती होती. आणि मग तो आला, त्यांनी हत्तीला वाचवलं, मगराला मारलं, आणि हे दोघेही मुक्त झाले. आणि दिव्य देह धारण करून गंधर्व म्हणाले की उपकार आहेत, आम्हाला अशाच पद्धतीने उशाप मिळालेला होता. या कथा आहेत. तर सांगायचं आहे काय, त्या गजेंद्राची काय विद्या होती, म्हणजे भक्ती करायला ज्ञान पाहिजे. असे कितीतरी वारकरी जे साधे भोळे असतात ना, ते बऱ्यापैकी निष्पाप असतात आणि बऱ्यापैकी पांडुरंगाच्या जवळ पोहोचतात. आपण शिकलेली माणसं चिकित्सक असतो, हे असं असेलच कशावरून, नसेलच कशावरून. मग अतिशहाण्याचे 3 ठिकाणी म्हणून एक म्हण आहे. अतिशहाण्याचे 3 ठिकाणी. 3 मित्र जात होते, पाऊसही पडला होता, चिखल होता वगैरे, आणि त्यांचे चिखला तसा पाय तिघांचाही भरतो. काय चिखल आहे रे खाली, दुसरं काही नाही. तर तो म्हणतो काय हरकत नाही. दुसरा म्हणतो पाऊस पडलाय, सगळीकडे चिखल आहे. एक चिकित्सक असतो, तो म्हणतो चिखलच आहे याची काय गॅरंटी आहे, हे म्हशीचं शेण वगैरे सुद्धा असू शकेल. म्हणून तो काय करतो की पायाला लागलेलं जे असतं ना, ते बोटावर घेतो आणि नाकाला, म्हणजे 3 ठिकाणी झाली की नाही, जो चिखल असेल किंवा शेण असेल, पण पडलेलं अतिशहाण्याचं 3 ठिकाणी. आपण अतिशहाणे असतो. आणि महाराजांना तुकामाईनी तुझ्याकडे जी माणसं येतील ती चिकित्सक असतील, शिकलेली असतील, प्रापंचिक असतील, मध्यमवर्गीय असतील आणि शहरात राहणारी असतील, म्हणजे आपल्यासारखी. ते तुझं सांगणं एकदम मान्य करणार नाही, तू तर लंगोटीवाला. त्यांना शिकवलं पाहिजे. महाराजांनी आपल्या देहातल्या अवतारात अशा अनेकांना शिकवलं, पण वाणीच्या अवतारात तात्यासाहेबांच्या समोर सगळी मंडळी होती, सगळी अशीच होती. त्यांना केवढा प्रभाव पडला. ही प्रवचन आहे की वाणी अजूनही आपल्यावर प्रभाव पडते. म्हणून ज्यांना कुणाला आपल्या भक्तीबद्दल, म्हणजे समजा माळ तुटलेली आहे, हे करताना दिवा विझला, मी कुंकू लावत असताना कुंकवाचा करंडा पडला, पाठीवर पाल पडली, असे काही प्रश्न असतील ना, तर अमृतवाणी नावाचं आपलं पुस्तक आहे, यांनी लिहिलेलं वर्टीकरांनी. त्यांनी असेच प्रश्न घेतलेले आहेत. मला वाटतं 100च्या पैकी कितीतरी जास्त प्रश्न आहेत, 200-300 प्रश्न असतील, आणि त्यांना उत्तर दिले ते सगळे महाराजांच्या शब्दात दिलेले आहेत. महाराजांच्या शब्दात दिलेत शक्यतो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, महाराज असा विचार करत होते, व महाराज तसाच विचार करत होते. गणपती जवळ आलेले आहेत, एक माणूस 2-3 महिने गोंधळलेला आहे. महाराज त्याला विचारतात, अरे गणपती जवळ आले, घराची स्वच्छता वगैरे करायची नाही का, मखर वगैरे सजवायचं नाही का? तर तो म्हणतो नाही, गणपती आम्हाला पावत नाही म्हणाला. म्हणजे गणपती बसला असेल आणि कोणीतरी पाय मोडून पडलं असेल, कोणीतरी गेलं असेल, गणपती आम्हाला पावत नाही, लाभत नाही, त्यामुळे आम्ही गणपती बसवत नाही. महाराज आता 2-3 महिन्यात महाराजांनी त्याच्याशी गप्पा मारून त्याची एवढी माहिती काढली होती की त्यांनी 3 लग्न केली होती, 3री बायको मिळली होती, 4थ्या लग्नाची याची तयारी होती. तो म्हणतो गणपती लाभत नाही, 3 बायका मेल्या, आपल्याला बायको लाभत नाही असं का नाही म्हणत? तो सोयीस्कर आहे, लक्षात ठेवा. बायको लाभत नाही असं का नाही म्हणत? त्यांनी खाली मान घातली, जा म्हणाले गणपती बसव. लाभत नाही वगैरे असं नाही, प्रारब्धाचे भोग असतात, त्याप्रमाणे घटना घडतात. पण महाराजांची शिकवण आहे, आपल्याला जर प्रश्न पडला तर आधी अमृतवाणी बघूया.
आपण सुरुवातीलाही बघितलेलं होतं महाराजांचं चरित्र पाहताना की महाराजांची प्रवचनं हा ऋग्वेद आहे, महाराजांचं चरित्र हा यजुर्वेद आहे, महाराजांचं सद्गुरू लीलामृत हे फडके भुवानी लिहिलेलं पद्यमय चरित्र, ओवीबद्ध चरित्र हा सामवेद आहे. आणि उरलेली जे 2-3 ग्रंथ आहेत, सहज बोलणे हितोपदेश, पूर्वी हृदय आठवणी, आता अमृतवाणी, बघा हे सगळे आहेत ना, हा अथर्ववेद आहे. ही जवळ ठेवावीत पुस्तकं. आता चातुर्मास येणार आहेत, ही 4-5 पुस्तकं जवळ ठेवावीत आणि त्यातलं एक पान किंवा एक परिच्छेद वाचावा. आपल्याला वेळ आहे त्याप्रमाणे. अहो किती, आणि सकाळी जर वाचलत ना तर संपूर्ण दिवस, आपण म्हणतो ना सोनियाची जर अमृताची जर पहाट झाली तर दिवस सोन्याचा जातो. आपल्याला प्रत्येकाला दिवस सोन्याचा गेलेला हवाय, पण पहाट अमृताची नाही. कारण मुळात पहाट बघतच नाही आम्ही, पहाटे उठतच नाही. किती अर्ध्या तासात तयारी होते, 7ला निघायला पाहिजे तर 7:13ची ट्रेन मिळणार आहे, तुम्ही 6:30लाच उठा, अर्ध्या तासात तयारी होते. नाही तर ट्रेन चुकली काय जास्तीत जास्त शिव्या देईल साहेब, तयारी हा अर्धा तास आणखीन लवकर उठणार नाहीये. म्हणून आपण हळूहळू संकल्पाकडे निघालेलो आहोत. लवकर उठणं आहे ना त्याची प्रचंड शक्ती आहे, पहाटेत प्रचंड शक्ती आहे. एक वाक्य फक्त रामकृष्णांचं सांगून पुढे जातो, ते म्हणाले गुरुकृपेचा वारा अखंड वाहत असतो 24/7. हे त्यांचे शब्द नाहीत समजण्यासाठी, परंतु पहाटेच्या वेळेला तो जो गुरुकृपेचा वारा असतो तो अधिक शक्तिमान असतो. कारण का, यंत्र सुरू झालेली नसतात, वाहनं सुरू झालेली नसतात, माणसांचं दैनंदिन जीवन सुरू झालेलं नसतं, हवेतलं प्रदूषण सुरू झालेलं नसतं. कितीही गुरुकृपेचा वारा असला तरी या गोष्टी विरोधकच आहेत ना. पण पुढे पुढे तो वाऱ्याची जी शक्ती आहे ना ती कमी होत जाते. पहाटे 4ला तुम्ही उठा, 5ला उठा, 6 वाजता जर सकाळी सूर्योदय आहे तर त्याच्या आधी 2 तास उठायला शिकलं पाहिजे. आणि हे जमतं, जर आपण ठरवलं तर जमतं. म्हणून काय बघत होतो की पहिल्यांदा बघितलं की आपण व्याधस्या चरणम ध्रुव विद्या गजेंद्र सख्या, नंतर वंशको विदुरस्य, मी जात बघत नाही सांगितलं ना, मी कुळ बघत नाही. विदुर हा जरी राजघराण्यातला होता तरी दासीपुत्र होता. दासीपुत्र म्हणून तो कितीही बुद्धिमान असला ना तरी त्याला न्याय मिळाला नाही, त्याला सिंहासनावर बसताही आला नाही. पुढे तर धृतराष्ट्राने त्याला हकलून दिलं, कारण तो म्हणतो नेहमी तू पांडवांच्या बाजूने का बोलतोस. तो तुम्ही पांडवांच्या बाजूने बिलकुल बोलत नाही, मी न्यायाच्या बाजूने बोलतो. तुझी मुलं जर अन्यायच करतायत, अनिती करतायत, अधर्मानं वागतायत, एकामागून एक अपराध करतायत, तर त्यांच्या बाजूने मी कसं बोलू. म्हणजे गमतीनं म्हणायचं असेल तर प्रत्येक गोष्टीपासून विशेष रीतीनं दूर आहे तो विदुर आहे. तो डिटॅच्ड आहे आणि तो विटनेस आहे, म्हणजे तो साक्षीभावाने बघतो, तो अलिप्त आहे, कशालाही चिकटलेला नाही. पण त्याचा वंश काय, दासीपुत्र आहे, मला चालतो. इतकं चालतं की आपण बघितलंय की शिष्टाई करायला म्हणजे बोलणी करायला, युद्ध करायचं की नाही, तेव्हा तो विदुराच्या घरी राहिलेला आहे. आणि शेवटचे 3 शब्द विदुर विदुर विदुर, केवढा अधिकार आहे त्या विदुराचा. पण वंशको विदुरस्य यादवपते उग्रस्य किम पौरुषम, यादवांचा पती उग्रसेन हा कंसाचा पिता, त्याला आपल्या मुलाला आवरता आलं नाही, मुलांनी त्याला तुरुंगात टाकलं आणि वाटेल त्याच्यावर प्रजेवर करायला लागला. याचा काय पराक्रम आहे. दुसऱ्या राजांना जिंकण्याचं सोडा, स्वतःच्या मुलाला जो आपल्या नियंत्रणात ठेवत नाही तरी सुद्धा कृष्ण त्याच्यावर प्रसन्न झाला. कसा, वयाच्या 12 वर्षापर्यंत कृष्ण गोकुळात आहे, नंद आणि यशोदांच्याच कडे आहे, तेच त्याचे माता आणि पिता आहेत. आणि नंतर तो कंसाला मारण्यासाठी येतो गोकुळातून मथुरेला कृष्ण आल्यानंतर आता लक्षात घ्या बदल कसा झालेला आहे की यादवपती जो उग्रसेन आहे, जो सिंहासनावर बसला होता, कंसाने त्याला तुरुंगात टाकून इकडे आलेला आहे. आणि शेजारीच हे आहेत त्याचे आई वडील देवकी आणि वसुदेव, त्यांनी तुरुंगात टाकलेलं आहे कंसाने. मग काय, पहिल्यांदा कंसाला मारल्यानंतर आई वडिलांना भेटायला कुठलाही मुलगा धावला असता की हो. 12वं वर्ष म्हणजे काय फार मोठा आहे का, किशोर अवस्थेत आहे. आई बघितलेलंच नाहीये, आईला देवकीला बघितलंय कुठे, वसुदेवाला बघितलं कुठे. लोक सांगायचे की तुझी आई फार सात्विक आहे, आणि वसुदेव हा यादवांचा सुंदर पुरुष आहे. नंतर वसुदेवापेक्षा सुंदर कृष्ण झाला, आणि कृष्ण इतका सुंदर प्रद्युम्न झाला मुलगा त्याला. हे विचार करा तुम्ही, ही सुंदर आहे, याला बघायची इच्छा उत्सुकता नसेल का. आई बाबा म्हणून गेला नाही, शांतपणे उग्रसेनाच्या त्या बंदीशाळेत गेला,
त्याला सोडवलं स्वतःच्या हाताने, हाताला धरून आणून सिंहासनावर बसवलं, डोक्यावर राजमुकुट ठेवून मंत्र म्हणून राज्याभिषेक केला आणि नंतर तो आई वडिलांच्याकडे गेला. का? आई वडील कृष्ण येईल, कृष्ण येईल, वाट बघेल, आपल्याला सांगितलंय, म्हणजे कृष्णाचा अवतार कार्याचा आहे कंसाला मारणं, एवढाच विचार होता. पण हा उग्रसेन, कृष्णा ये रे, उशीर का करतोयस, लोकांचे हाल मला बघवत नाही, हा कंस उन्मत्त, कृष्णा ये रे कधी येशील, कृष्णा ये रे कधी येशील, त्याला ध्यास लागला होता. आई वडील वाट पाहत होते, साहजिक आहे, पण ह्याला ध्यास लागला होता, कृष्णा ये आणि ह्या जाचातून प्रजेला सोडव, आणि माझ्या मुलाला मारलं की तू सिंहासनावर बस. मला कृष्ण सिंहासनावर बसेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी कंसाला मारलंय, कृष्ण सिंहासनावर बसलाच नाही, हे लक्षात ठेवा. त्यांनी प्रत्येक वेळेला जो मारला त्याच्या मुलाला राज्य दिलं. पण जरासंधाचं केवढं राज्य होतं, 86 राजांना त्यांनी तुरुंगात टाकलं होतं, अजून 14 राजे पाहिजे होते त्याला, म्हणजे 100 राजांना मारून नरमेध करणार होता तो नरराक्षस. पण त्या 86 राजांचं सैन्य जरासंधाकडे होतं, आणि जरासंध वगैरे ही चांडाळ चौकडी होती. तर लक्षात घ्या, या जरासंधाला मारल्यावर त्याचा मुलगा सहदेव, त्या सहदेवाला बसवलं. आता साहजिकच सहदेव पांडवांच्या बाजूने लढला ना, नाही तर पांडवांची 7 अक्षौहिणी म्हणजे 7 डिव्हिजन्स सेना आली कुठून? पांडवांना कोणच होतं? विराट आणि पांचाल. कारण द्रौपदी ही त्या पांचाल राज्यात द्रुपदाची मुलगी, आणि विराटाची उत्तराची अभिमन्यूची बायको होती. आणखीन कोण होते? सगळ्यांना जिंकून घेतलं होतं आणि सगळ्यांना आपल्या वजनाखाली ठेवलं होतं, टाचेखाली म्हणतात तसं. कुणी? या सगळ्यांनी, कर्ण, दुर्योधन, दुःशासन आणि शकुनी. पण हे आले, जरासंधाला मारलं, तिकडे मारलं नरकासुराला, नरकासुराचं भृगदत्त त्याला ठेवलं, सिंहासनावर बसवलं. प्रत्येक वेळेला कृष्णाने हे केलेलं आहे, म्हणून त्याला बसवलं. त्याचं पराक्रम काही नाही आहे, पण कृष्णाने केवढा मान दिला त्याला. नंतर कुब्जा ह्या किंवा नामरूपमधिकम. कुब्जा म्हणजे कुबडी, तिचं नावही वाईट आहे, लक्षात ठेवा, आणि तिचं रूपही वाईट आहे. नाम आणि रूप दोन्ही वाईट आहे, पण तिचा उद्धार केला कृष्णाने. कुब्जेचा कुठलंही रूप असेल तरी चालेल, काही नाव असेल तरी चालेल, मी त्याचा उद्धार करणार. अट एक की माझा स्पर्श झाला पाहिजे. कुब्जेला कसा स्पर्श झाला? ती अशी जात होती, हातात भांड होतं, आणि कृष्ण म्हणतो की अरे कशी चालली बघ, आपल्या गोकुळात असं कोणीच चालत नाही वगैरे वगैरे. त्यावेळेला तो म्हणतो की नाही नाही, असं हसायचं नसतं, पण तिच्या हातात काय, जाऊन विचारूया. मग ती म्हणती गंध आहे. एवढं गंध? इतक्या देवांची पूजा? कसली देवाची रे? राक्षसाची पूजा आहे, कंसाची. कंसाला गरमी होते म्हणून त्याच्या अंगाला हे लावण्यासाठी, गंध लावण्यासाठी मी इतकं सकाळपासून उघडत होते. मग आम्हाला एक टिळा लाव ना. बलराम खाली वागतो, कारण ती कुबडी वाकडी आहे अशी, तो खाली वागतो, गंध लावून घेतो. कृष्ण उंच होतो, आणखीन उंच होतो, आणखीन उंच होतो. त्याला लावायला म्हणून ती एवढी ताठ होते की तिचं कुबड आहे ती तिच्या पाठीत जिरून जातं. आणि आता ताठ उभे राहिल्यानंतर कृष्ण म्हणतो लाव आता, आणि कृष्णाला लावल्यानंतर ती दिव्य होऊन जाते. विशेष गोपी म्हणून तिचं वर्णन तिला सांगितलं होतं, मी आयुष्यातून एकदा तुला पुन्हा भेट देईन. पुन्हा भेट द्यायला कदाचित जमली नाही, पण ह्याच्याबरोबर उद्धवाबरोबर जी पत्र पाठवलेली होती ती कुब्जेसाठी एक पत्र पाठवलं होतं. निरोप उद्धरून गेले. नाव काही असेल तरी, रूप काही असेल तर. कुब्जा या किमुना किम तत् सुदामनो धनम. सुदाम्याकडे काय होतं? सोन्याची नगरी किंवा सोन्याचं घर दिलं त्या 4 पोह्यांच्या चुऱ्याच्या बदल्यात. मी बघत नाही तो धनी आहे का तो श्रीमंत आहे, रूपवान आहे, ज्ञानी आहे, कोणत्या जातीचा आहे, मी काही बघत नाही. तेच सांगितलेलं आहे. या लागी पापयोनीही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी आहे ती भक्ती एकी मी जाणे. म्हणजे काय सांगितलेलं आहे की भक्त्या म्हणजे भक्तीनं, भक्त्या तुष्यती माधवम नच गुणही भक्तिप्रियो माधवा. गुण नकोत त्याला, आहे सुंदर आहे, शिकलेला आहे, श्रीमंत आहे, हे गुण आहेत, कशाला पाहिजेत मला? मला फक्त भक्ती पाहिजे. भक्तिभाव जोडले जा. तेच साने थोर न म्हणे, हा लहान आहे, उच्च आहे, नीच आहे, मी काही म्हणत नाही. आम्ही भावाचे पावणे बलते या. कोणीही असू दे, कसाही असू दे, त्याचा माझ्यावर जर भाव असेल, माझ्यावर भक्ती असेल आणि माझ्याशी जोडलेला राहत असेल तर त्याचा उद्धार झालाच म्हणून समजा. येर आता तुम्ही म्हणता म्हणून पत्र पुष्प फळ, म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ, आणि तोय म्हणजे पाणी.
यापैकी काही हे तुमच्यासाठी निमित्त म्हणून तुम्ही माझ्याकडे येता. भक्तिभाव असेल तर यापैकी काही लागत नाही, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी हेच बघितले आपल्या संस्कृतीत की तुम्ही 12-12 वर्ष गुरुकडे राहिलाय, गरीब आहात तुम्ही, हे गुरुला माहीत आहे, पण अत्यंत चांगले विद्यार्थी आहात. तर गुरु त्याला सांगतो समित पाणी, पाणी म्हणजे हात आणि समित म्हणजे समिधा म्हणजे लाकडा काडी की जी टाकून यज्ञ करतात, समिधा. किंवा एखादं गवत दर्भ घेऊन ये, तेवढं पुरेल. आणि काहीच नसेल ना तर डोळ्यातलं कृतज्ञतेचं पाणी, हे अश्रू सुद्धा मला पुरते. गंगा नाही आहे, दूर नदी, काय, डोळ्यातलं पाणी का, आणि ते मला दे गुरुजी. 12 वर्ष मी तुमच्याकडे राहिलो, आता तुमच्याकडून जाताना मला खूप वाईट वाटतंय, मी काय देऊ तुम्हाला. हा जो भाव आहे ना, हीच मिळाली की मला गुरुदक्षिणा. इतके गुरुजी संतुष्ट असायचे. संतोष हा गुरूंचा किंवा ज्ञानी माणसांचा किंवा संतांचा हा धर्म आहे किंवा हा गुण आहे, लक्षात ठेवा. म्हणून मिस म्हणजे निमित्त, तुम्ही देता म्हणून मी येतो. आता या 4 गोष्टी आहेत, प्रत्येकाला माहित आहेत. पत्र, पत्र म्हणलं की पान, पान म्हणलं की 2 गोष्टी. एक आपण बघितलेली आहे की ते तुळशीचं पान तोडून देते रुक्मिणी, आणि ते सोन्याच्या ह्याच्यावर ठेवल्यानंतर ते खाली जातं आणि कृष्णाचं पारडं वर जातं. आणि म्हणून काय म्हणलेलं होतं तिथे की रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरिधरासी तुळी येले. ज्याने पर्वत उचलला म्हणजे काय शक्ती असेल, म्हणून त्याचं पारडं खाली होतं. पण एक तुळशीचं पिकलेलं पान, पिकलेलं पान पिवळं, आणि पिवळा रंग सोन्याचा प्रतीक समजला जातो. गंमत बघा, संपलं. म्हणजे सहज एक मानसवारीतला मुक्काम आपण बघणार आहोत. उद्या एक 4 मुक्काम बघू, आणि तिथे आपल्यात कशी कशी प्रगती होत आलेली आहे आणि कशी कशी प्रगती होत झाली पाहिजे. आपण हा संकल्प घरी असताना करणार आहोत, ज्या आदल्या दिवशी आपली प्रवचनमाला संपणार आहे. पण हे एक लक्षात घ्या, पहिलं पत्र आणि दुसरं पान कुणी, द्रौपदीचं, ते लागलेलं होतं. आणि दुर्वास ऋषी 10,000 शिष्याने घेऊन आलेले आहेत, रात्रीच्या जेवणाला आलेले आहेत. आणि अशा वेळेला ती सूर्यस्थाली काही करत नाही, कृष्णाला म्हणते. धावा केला की धावून येतो, त्याला म्हणायचं रक्षण करता. तिने धावा केला की कृष्णा धाव, आणि हा धावत आला. धावत आल्यानंतर म्हणतो, तू इतका धावा केलास की मला धावत यायला लागलो, श्रमाने मला भूक लागली, काहीतरी खायला दे ग. त्यावेळेला ती म्हणते, दुष्काळात 13वा महिना, अगोदरी ते गेलेले आहे. तो म्हणतो बघूया काहीतरी, ती सूर्यस्थाली आण. मग ते बघतो तर एक भाजीचं पान राहिलेलं आहे, ते खातो आणि ढेकर देतो. ढेकर दिल्यानंतर ते सगळे तृप्त होतात आणि निघून जातात की आता पोट एवढं भरलं आहे की आपण त्या युधिष्ठिराच्या सात्विक अन्नाचा अपमान करून आपण शापित होण्यापेक्षा आपण अंधारात काळं करूया म्हणून गेले. युधिष्ठिर बिचारा वाट बघतोय, आत्ता येतील नंतर येतील. कृष्णाने त्याला वाट पाहू दिली काही वेळ, आणि नंतर म्हटलं ते येणार नाही आहे. मी ढेकर दिला ना त्यावेळेला त्यांनी ढेकर दिलेला आहे, कारण मी देतो त्यावेळेला ब्रह्मांड तृप्त होतं. ब्रह्मांड हे तृप्त झाले. आपल्या गोंदवलेकर महाराजांची पण दुपारची पूजा करतो ना, दूध घे किंवा त्याच्यात आहे ते. तर म्हणून लक्षात ठेवा, येर पत्र पुष्प फूल. आत्ता सांगितलं गजेंद्रांनी फूल दिलं, फळ कोणी दिलं, शबरीने दिलं. आणि तोय ही रंतिदेव हा राजा आहे. आणि 2-1 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे, पाऊस न पडल्यामुळे हाल झालेले आहेत प्रजेचे. तो म्हणतो प्रजेला जर काहीच नाही आहे तर मी प्रायोपवेशन करतो. प्रायोपवेशन म्हणजे मरेपर्यंत फक्त हवेवर राहणार. औषध तर नाहीच, पण अन्नही नाही आणि पाणीही नाही. 49 दिवस तो तसा राहतो. आणि नंतर ज्या वेळेला पावसाची चिन्ह दिसतात त्यावेळेला तो म्हणतो की अरे आता पुरं कर व्रत. आणि ते राजपुरोहित असतात, ते सांगतात की आचमन घ्या आणि जेवायला सुरुवात करा. इतक्यात काय येतं की हा येतो, एक भिकारी येतो, म्हणतो मला काही खायला मिळालं तर चालेल, पाणी तरी द्या. आणि हे करत असताना आश्चर्य वाटेल, त्यांनी ते सगळं खाल्लं, प्रसन्न झाला, आशीर्वाद दिले. आणि हा जे तोय पिणार होता 49 दिवशी, ते सुद्धा त्यांनी मागून घेतलं. काही नाही, पण तो अमर झाला, तो जगला. त्यावेळेला पाऊस पडून आबाद झालं. ही कथा पुढे जाते. पण तोय पाणी सुद्धा देऊन, अन्न अजून नाही चाललं म्हणला, पण मला हा मुहूर्त आहे सोडायचा आहे म्हणून मी फक्त पाणी पिऊन, कारण पाणी म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही, हे लक्षात घ्या. म्हणून झालं तसं. केवळ मिस म्हणजे निमित्त. आमच्याकडे यायला काहीतरी निमित्त पाहिजे. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम. मला यापैकी काही लागत नाही. आणि तुम्ही मोठे मोठे भोग चढवता, नैवेद्य दाखवता, याच्यात तुम्ही तुमच्या संपत्तीचं किंवा तुमच्या समृद्धीचं, संपन्नतेचं
प्रदर्शन करत असता. तुम्ही जर गेलात कुठल्या तरी कृष्णाच्या मंदिरात वगैरे आणि आजूबाजूला जर श्रीमंत व्यापारी असतील तर किती निरनिराळ्या प्रकारची पक्वान नसतात. आणि तरी बरं की आपण म्हणतो की देव खात नाही म्हणून. देव का वेडा आहे का? एवढं सगळं खाल्ल्यानंतर तो जर जिवंत असेल, कारण खातोय म्हणजे जिवंत आहे, तर त्याला सुद्धा डायबिटीस वगैरे व्हायला पाहिजे ना. कारण आपण देवाला नैवेद्य ताट दाखवतो त्यावेळेला सगळ्यात चवी त्याच्यात असतात. पण एरवी नुसतं एक ते गोडच दाखवतो ना. आपण त्याला लाडू दाखवू, आपण त्याला जिलब्या दाखवू, आपण त्याला श्रीखंड दाखवू, हे लक्षात ठेवा. पण हे सगळा भक्तीचा प्रकार आहे. वाचुनी आमुचा लाग तुम्ही या हे दिलंही नाही. काय पत्रम पुष्पम फलम तोयम काही दिलं नाही. आमुचा निष्कळ भक्ती तत्व, शुद्ध भक्ती तत्व. रामकृष्ण म्हणायचे शुद्धा भक्ती. शुद्धा का? कारण भक्ती स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून. शुद्धा भक्ती एवढंच मला, दुसरं काही नाही. की हे काली माते, मी नाही तूच, माझं नाही तुझं, मी यंत्र तू यंत्री, म्हणजे यंत्र जाणणारी, मला शुद्धा भक्ती दे. मग काली काय काय देते ते बघा. म्हणून निष्कळ भक्ती तत्व म्हणजे शुद्ध भक्ती. मग भूते हे भाष विसरला, मला येऊन मिळाला, मीच झाला, तर मग हा हे डुक्कर आहे तो निषिद्ध आहे आणि हा सिंह आहे बघा केवढा आहे, हा कशाला? भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे मैत्र म्हणजे सगळं कुठे भेदच गेले ना सगळे. हे चांगलं हे वाईट कोणी सांगितलेलं आहे? एक गमतीदार तुम्हाला प्रसंग सांगतो. बसमधून निघालो होतो आम्ही आणि त्यावेळेला समोरच्या एक आलेला होता, पाहुणा होता. तो अशा भागातून आला होता जिथे समुद्र नव्हता. म्हणजे आपण मध्य प्रदेश वगैरे म्हणतो ना, तिकडे समुद्र नाही आहे. समुद्र किनारी वगैरे जात असताना बसमधून प्रवास करताना दोघं जण काठीला उलट कासव बांधून निघाले होते. तर त्यावेळेला म्हणतो हे कासव काय विकणार का ते? आता नाही म्हणलं, ते खाणार, कासव खाणार. ते म्हणाले हो ख्रिश्चन लोक आहेत ते कासव खातात. ते झाल्यानंतर म्हणाला की ते डुक्करही खातात, आम्ही डुक्कर खात नाही. कारण का? म्हणाले देवाचे अवतार आहे, कूर्म अवतार आहे, वराह अवतार आहे, आम्ही हिंदू खात नाही. मी मागे बसलो होतो आणि त्याला सहज कानात विचारलं, व्हॉट अबाउट फर्स्ट इन्कार्नेशन? पहिल्या अवताराचं काय? मत्स्य. त्याच्याशिवाय तुमचा दिवस जात नाही. नुसतं तर हो हो खरंच म्हणलं, इथून पुढे हे उदाहरण देऊ नकोस की ते अवतार आहेत म्हणून आम्ही खात नाही, पहिल्या अवताराला नको तितकं खातो, हे श्रावण महिन्यात आठवण करून खातो, हे लक्षात ठेवा. म्हणून लाग निष्कळ भक्ती तत्व. मग भूते हे भाष विसराला. म्हणतात ना उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत. ही भिंत आहे त्याच्यात चैतन्य आहे, ते चालेल. हे फर्निचर आहे, अरे हे बोलेल. अशी श्रद्धा किंवा निष्ठा म्हणतात त्याला, भाऊराव केतकरांची होती. बाबा बेलसरेंनी उदाहरण दिलेलं आहे. आम्ही सहज गप्पा मारता मारता कधी त्यांना असे प्रश्न विचारायचो की ते काय उत्तर देतात हे बघायचं. त्यांनी नाम का घेतो? महाराजांनी सांगितलं म्हणून. पण महाराजांनी सांगितलं म्हणून काय नाही, बरं वाटतं म्हणून. नाम घेताना तुम्हाला बरं वाटतं नाही, त्यांना बरं वाटतं म्हणून. कल्पना करा की त्यांना बरं वाटतं, त्यांनी नाम दिलं, ते घेतलं की आपलं काम झालं म्हणाले. आणखीन काय करायचंय? ही शुद्ध भक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणाले महाराज काय आता येतील? म्हणाले हळू बोला, भिंतीतून येतील ते. आणि म्हणाले त्यावेळेला त्यांचा आवेश असा होता की आम्ही भिंतीकडे बघायला लागलो. खरंच भिंतीतून बाहेर येतील महाराज. महाराज नाहीत कुठे. ही श्रद्धा आहे. ते शिकलेले होते, ते ओव्हरसियर होते, म्हणजे इंजिनिअरिंगची वगैरे कामं करत होते. काय मूर्ख नव्हते, अंधश्रद्धा नव्हते, पण श्रद्धा होती, डोळ्याचं श्रद्धा होती. आणि तीव्र श्रद्धा किंवा उच्च श्रद्धा ज्याला निष्ठा म्हणतात ती त्यांची महाराजांवर होती. गंमत बघा, पुढची तर ओवी सगळ्यात सुंदरच आहे. इथे काय सांगतात? मग भूते हे भाष्य विसरला, म्हणजे हे भूत ते भूत, हा प्रकार तो प्रकार, हे सगळं विसरला. हा पाण्यातला पदार्थ, हा जमिनीतला पदार्थ, हा आकाशात उडणारा पक्षी, काही नाही. भूते हे भाष्य विसरला. कारण सगळीकडे मलाच बघायला लागला ना. जे दिठी मीची आहे सुदला, दिठी म्हणजे दृष्टी, ज्या दृष्टीत मीच भरून राहिलेलो आहे. आपण साधा म्हणतो, दोन उदाहरणं तुम्हाला देतो की कावीळ झाल्यानंतर, कावीळ म्हणजे जॉन्डिस, कामीन म्हणतो आपण त्याला, त्याला सगळीकडे पिवळंच दिसायला लागतं. तो चंद्र कसा पिवळा आहे? त्यावेळेला ते म्हणतात नाही नाही, तुमचे डोळे किंवा दृष्टी, त्याच्यात तुम्हाला सगळं पिवळं दिसतं. आणि जर तुम्ही निरनिराळ्या रंगाचे गॉगल घातले, हिरव्या रंगाचा घातला ना, तुम्हाला पांढरा रंग सुद्धा हिरवा दिसतो. काळा घातला तर काळा दिसेल. जसा तुमच्या समोर चष्मा आहे आणि त्याच्यापेक्षा जशी तुमची दृष्टी आहे तशी तुम्हाला सृष्टी दिसणार आहे. आपण ती कथा बघितली होती ना, मारुती आणि रामदासांची. प्रसंग होता अशोक वनातला
आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळेला सगळीकडे पांढरी फुलं फुललेली होती, रामदास सांगतात. आणि हनुमान म्हणतो की नाही, ती लाल फुलं होती, पांढरी होती, लाल होती, पांढरी होती, लाल होती. तो म्हणाला की पांढरी होती कशावरून म्हणतोस, मला अंतर्ज्ञानाने कळले, वाल्मिकीने लिहिलेलं आहे. रामदास सांगतात मी जगतो हे रामायण. त्यावेळेला तो म्हणतो तू जगतोस, पण ज्यावेळेला सीता होती अशोकवनात त्यावेळेला मी जिवंतपणे तिथे होतो, फुलं तांबडी होती. नाही रामाला विचारूया. आणि रामाकडे साकडं घातल्यानंतर राम म्हणाला दोघेही बरोबर आहे. म्हणजे तांबडा रंग आणि पांढरा रंग सारखा कसा? तर राम म्हणतो फुलं पांढरीच होती, पण हनुमंताचे डोळे सीतेची ती अवस्था बघून रागानं लाल झाले होते की त्याचे डोळे लाल झाले होते, त्याला ती पांढरी फुलं लाल दिसली. म्हणून हनुमंताच्या दृष्टीला ती लाल दिसली हे बरोबर आहे, पण खरी ती पांढरी होती हेही बरोबर आहे. म्हणून दृष्टी तशी सृष्टी म्हणतो. इथे ज्याच्या दृष्टीतच परमेश्वर भरलेला आहे त्याची सृष्टी कशी असेल सांगा बरं. बघा, म्हणून निर्वैर झाला. वैर कोणाशी हो? वैर लक्षात ठेवा, वैर क्रोध, ईर्षा, स्पर्धा, द्वेष, भय हे करायला दोन नकोत का? मी एकटाच आहे तर मला कशाचं भय वाटणार आहे? दुसरा आहे भय आलं, दुसरा आहे द्वेष आला, दुसरा आहे दुसरा लागतो हे काम क्रोध भय आपण म्हणतो ना, लोभ वगैरे, दुसरा लागतो. पण सगळीकडे जर मीच भरून राहिलेलो आहे अशी दृष्टी जर तुम्हाला मिळाली तर एकतर तुम्ही हा प्राणी आहे तो प्राणी असेल, पण मला बाबा सगळ्यात चैतन्य दिसतं, सगळे सारखे वाटतात. आणि दुसरी निर्वैर झालेलं आहे, माझं कुणाशी वैर नाही आणि कुणाशी नाही. एक मिलर ऑफ द डी नावाची कविता आहे. म्हणजे तो काय, मिलर म्हणजे गिरणी चालवतो, पिठाची गिरणी. आणि पिठाची गिरणी असलेला माणूस माहित आहे की त्याने टोपी जरी झाडली तरी पाव किलो पीठ पडे. याच्या भुवया पांढऱ्या असतात, दाढी पांढरी असते, कारण ते पीठ उडतच ना, नाही म्हणलं तरी. एक राजा तिकडे जातो, तो म्हणतो मी कधी कधी इकडून जातो, तू गाणं म्हणत असतोस, अरे काय तुझं काम, काय तुझं रूप, आणि तू गाणं का म्हणत असतो? म्हणतो आय एम द मोनार्क ऑफ ऑल व्हॉट आय सर्वे, यू आर द मोनार्क ऑफ युअर ओन किंगडम. तू फक्त तुझ्या राज्याचा राजा आहेस, मी जिकडे बघतो तिकडे माझं राज्य आहे, त्याचा मी राजा आहे. तो म्हणतो ह्याचं व्हॉट इज द सिक्रेट? आय एनव्ही नोबडी, नोबडी एनव्हीज मी. मी कुणाचा द्वेष करत नाही, माझा कोण द्वेष करत नाही. आपण वाढवूया ना, मी कुणाला भीत नाही आणि मला कोण घाबरत नाही, हे लक्षात ठेवा ना. हे दोन्ही पाहिजे ना, हा सगळा प्रकार आहे. मग आता ही ओवी आहे, हे समस्त ही श्री वासुदेव, श्री वासुदेव. श्री म्हणजे लक्ष्मी आली, रुक्मिणी आली वासुदेवाची. श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव. ही ओळ ज्ञानेश्वरच लिहू शकतात. प्रतीती म्हणजे प्रचिती प्रत्येकाला येते, पण प्रचितीचा रस, अरे जसा उसाचा रस आहे, जसा शांत रस आहे, शृंगार रस आहे, सगळ्या प्रकारचे फळात निरनिराळ्या प्रकारचे रस आहेत, म्हणून प्रचितीचा रस आहे हा. आणि ओतला भाव म्हणजे तो भाव प्रचितीचा ओतप्रोत भरून ओसंडून वाहतोय. त्याला सगळीकडे वासुदेव, अरे वासुदेव, अरे वासुदेव, 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 वासुदेव. आश्चर्य. वासुदेव या शब्दाचा अर्थ काय? वसुदेवाचा मुलगा. मग वासुदेव बलरामाला सुद्धा म्हणायला पाहिजे, तोही वसुदेवाचाच मुलगा आहे की. वासुदेव एक पद होतं, जसं राष्ट्रपती पंतप्रधान पद आहे तसं वासुदेव होतं. आणि त्याच्यासाठी 3 जण प्रयत्न करत होते. एक शिशुपाल, दुसरा पौंड्रक वासुदेव, तो स्वतःला वासुदेव म्हणवायचा, आणि कृष्ण. कारण कृष्णाला दाखवून द्यायचं होतं की मीच आहे, बाकीचे सगळे तुम्ही नौटंकी नाटक करता. शिशुपालाला मत्सर होता, त्याला सगळ्या राजांच्या देखत राजसूय यज्ञाच्या वेळेला सुदर्शन चक्राने मस्तक भेदून मारलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. पौंड्रक वासुदेव तो नाटक करायचा, तो यायचा, तो निळा रंग फासून यायचा, म्हणजे मी कृष्ण आहे. वासुदेव म्हणजे विष्णू साक्षात. त्यांनी सिंहासन केलं होतं ते नाग, शेषनाग, आल्या तो झोपायचा, कारण मी वासुदेव आहे ना. दरबार आहे चालू, सगळी राजसभा आहे, पण नंतर कोणीतरी, त्याची नाभी होती तिथे काहीतरी लावलेलं होतं, त्याला स्क्रून असं फिट करून कमळ बसवायचा, कारण पद्मनाभ. त्याच्यावर एक खेळण्यासारखी 4 तोंड असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवायचा. झालं, वासुदेव. मारलाय कृष्णाने त्याला, विचार करा. पौंड्रक वासुदेवाला मारलाय आणि सांगितलं की एकच वासुदेव आहे आणि तो म्हणजे मी. आता या वसुदेवाचा मुलगा वासुदेव हा एक अर्थ झाला. दुसरा म्हणजे काय? अष्टवसु. पृथ्वीच्या 8 दिशा आहेत, त्या प्रत्येक दिशेचा एक ईश्वर आहे किंवा स्वामी आहे. प्रत्येक दिशेचा स्वामी आहे, त्याला वसु असं नाव आहे. कारण उत्तर दिशेचा जो वसु आहे तो उत्तर दिशेपर्यंत वसून राहिलेला आहे, बरोबर.
पूर्व दिशेचा आहे तो पूर्व दिशापर्यंत वसून राहिलेला आहे. आणि अष्टवसू म्हणजे ही सगळी पृथ्वी वसून राहिलेली आहे, तिथे त्यांची सत्ता आहे. आणि म्हणून पृथ्वीला आपण वसुधा, वसुंधरा, वसुमती हे म्हणतो ना, ते त्या अर्थी हे अष्टवसू सगळीकडे वसून राहिलेले आहे. त्यांचा जो देव आहे तो वासुदेव आहे. म्हणजे सगळीकडे वसून राहिलेला, सगळीकडे वसती असलेला देव हा वासुदेव आहे. आणि भीष्माचार्य नेहमी त्याला वासुदेव म्हणायचे. आणि भीष्माचार्यांच्या तोंडातून शरपंजरी अवस्थेत विष्णू सहस्रनाम निघालेलं आहे. आणि उत्तरायण सुरू झालेलं आहे ना, वासुदेवा समोर थांब. आणि म्हणून आपलं एक एक गात्र म्हणजे जसं शवासन असतं ना, हा प्रयोग करण्यासारखा आहे. ते त्यांनी जीव दिला कारण ते इच्छामरणी होते. आपण कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव ठेवून आपल्या डाव्या पायाची करंगडी त्यातून प्राण निघालेला आहे. आणि तो कोणीतरी आपला देव असेल, सद्गुरू असेल, त्याच्या हृदयात गेलेला आहे. आता मला डाव्या पायाची करंगडी हलवता येत नाही कारण ती मेलेली आहे. त्याच्या शेजारचं बोट, त्याच्या शेजारचं बोट, त्याच्या शेजारचं बोट, अंगठा डाव्या पायाचा. आता डाव्या पायाची जी बोट आहेत ना, ती अचेतन झालेली आहे. आणि खरंच ती एवढी जड होतात आपल्याला हलत नाही. आणि शेवटी माझा हा जो प्राण आहे ना, तो प्राण सुद्धा मी त्याच्या प्राणज्योतीत आत्ता ठेवतोय. आणि शांत इतकं वाटतं. काल असं दुपारी एक उदाहरण बघितलं की रामकृष्ण परमहंस त्यांना वरचेवर अशी ट्रान्स म्हणजे समाधी लागायची, भावावेश. डॉक्टर होते महेंद्रलाल सरकार म्हणून. ते म्हणाले हे नाटक आहे, मला पटत नाही. आणि ज्यावेळेला एकदा त्यांना समाधी लागली त्यांच्यासमोर, हे गेलेच होते तयारीने, स्टेथॉस्कोप वगैरे सगळं. त्यांनी नाडी बघितली, नाडीचे सगळे ठोके थांबलेले आहेत. त्यांनी स्टेथॉस्कोपनी छातीचे सगळे ठोके थांबलेले आहेत. त्यांनी इथे बघितला, सगळा श्वास थांबलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की सगळे क्रायटेरिया मृत्यूची जर बघितले, पॅरामीटर्स किंवा लक्षणं, ती सगळी लक्षणं आहेत. ते म्हणाले ही इज नो मोर. त्यावेळेला भक्त म्हणाले तुम्हाला काही कळतंय, तुम्ही बॉडीचे असाल, दिस इज बॉडीचा संबंधच नाही आहे, थांबा ना तुम्ही. आणि काही वेळाने पुन्हा ते आले, त्या चेतन झाले शरीर. आणि जे बोलायला लागले ना, ती आकाशवाणी होती, ती अमृतवाणी होती, ती अमोघ वाणी होती, संजीवन वाणी होती. लक्षात घ्या. आता प्रश्न पडला त्यांना की हे गेले होते ते कुठे गेले होते, आणि तिकडे गेले होते ते परत कसे आले, आणि आम्हाला कसं कळलं नाही. अरे हे आपल्याला सुद्धा जमेल, नामस्मरणातून जमेल. नामातून जर ध्यान लागलं आणि ध्यानातून जर अनुसंधान टिकलं, अनुसंधान हा उद्याचा विषय आहे, लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलेलं आहे, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव ओतून जातोय. म्हणून भक्ता माझे राव आणि ज्ञानी या तोची. तोच श्रेष्ठ भक्त आहे आणि तोच श्रेष्ठ ज्ञानी आहे. म्हणजे जाणता राजा म्हणतो ना आपण शिवाजीला, तो ज्ञानी आहे जाणता, आणि राजा किंवा भक्तही आहे ज्ञानी भक्त. हे चांगलं आहे, वासुदेवाला सुद्धा ते आवडतं. आणि शेवटचं पाहूया, तू मन हे मीची करी. आता इतकं सांगितल्यानंतर आता तू स्वतःला माझ्यापासून निराळा कशाला ठेवतोस, अलग पृथक कशाला ठेवतोस, जोड ना माझ्याशी. मन मला अर्पण करून टाक. मन मना भव मद भक्तो मत्याजी माम नमस्करू. 4 गोष्टी एका ओळीत सांगितल्या. आणि ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, 2 भाग आहेत, एक माझी अत्यंत पराक्रमी आणि बहुसंख्य असलेली नारायणी सेना, आणि दुसरा मी नारायण, पण हातात शस्त्र घेणार नाही, न्यस्तायुध. त्यावेळेला दुर्योधन म्हणला हा बासरी वाजवेल, तिथे शस्त्र धरणार नाही, गदा नाही, कौमुदी, शारंगधर धनुष्य नाही, पंचजन्य शंख नाही. हा करणार आहे काय, रासक्रीडा करणार? नको नको नको, मला सेना पाहिजे. आणि शकुनीचं जे वाक्य महत्वाचं आहे, तो म्हणतो नारायण की तुणीर में ऐसा बाण होगा मुझे कल्पना तक नाही थी. तुणीर म्हणजे नारायणाच्या भाट्यात असा बाण असेल, मला शकुनीला सुद्धा कल्पना नव्हती. 2 जण गेलेले आहेत, अर्जुन आणि दुर्योधन. आणि काय मागायचे, अर्जुन म्हणतो तो आधी आले, आधी त्याला मागू दे. त्यांनी नारायणी सेना मागितली. आणि अर्जुनने सांगितलं काही नाही, न्यस्तायुध तूची पाहिजे समज, खाली टाकलेली शस्त्र, मला तू चालशील, मला तूच पाहिजे. त्यावेळेला तो म्हणतो नारायणी सेनेतून नारायण काढला. नारायणी मायनस नारायण इज ई. उरलं काय, नारायणीतून नारायण काढ, ई सेना म्हणजे ऑन स्क्रीन और ऑन पेपर. अरे कागदाचं सैन्य असतं तसं तो मागून घेतलंय, नारायण घेतला. अरे पण तो किरणाने, अरे तो तिकडे आहे एवढंच पुरेस आहे. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, न धरी शस्त्र करी मी.
हे काही युद्धातच त्यांनी 4 गोष्टी सांगितल्यात असं नाही. गीतेत 4 गोष्टी कितीतरी आहेत. या एकच गोष्ट लक्षात ठेवा. थांबणार होत आपण. मन मनावं तू मन हे मीची करी, मध्याजी माझी या भजनी तू प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते, सर्वत्र माम नमस्करू, मला नमस्कार कर, माझी पूजा कर, माझा भक्त माझा भाग बन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनच मला अर्पण करून टाक. आता मन कसं अर्पण करायचं हा इथून पुढचा विषय. मन प्रसन्न कसं ठेवायचं इथून पुढे आपण पाहणार आहोत. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, शांत. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती.